शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एअर सिल्क माहित आहे का? एअर सिल्क काय प्रकार आहे किंवा आपल्याला माहित आहे एरंडाच्या बियापासून तेल बनवलं जातं. एकरी साधारण 50 ते 1 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं, ते फक्त एरंडांच्या बियापासून. पण एरंडांचा पानाचा सुद्धा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. अर्थात रेशीम उद्योग होऊ शकतो, रेशीम तयार होऊ शकतं या पानांपासून. हे कसं शक्य आहे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत करंजे सर. करंजे सर, काय सांगाल या तंत्रज्ञानाबद्दल माहिती? याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे लोक हरभरा लावते. ती हरभऱ्याचं उत्पादन बघितलं तर 4-5 क्विंटलच्या वर होत नाही, म्हणजे 10,000-20,000 रुपयाच्या वर जात नाही. पण त्या हरभऱ्याच्या शेतकऱ्यांनी जर ते साऱ्यावर 8 फुटाचा सारा असतो, त्या साऱ्यावर जर हे 2-2 फुटावर एरंडाचं बी टोकलं तर हरभरा निघाल्यावर बरोबर त्याला महिना, 6 महिना, 1.5 महिन्यात 17 ते 18 क्विंटल हा एरंडाचं उत्पादन होईल. आणि या एरंडाला भाव मिळतो एका क्विंटलला 6,000 रुपये, म्हणजे 18 किंवा 15 सेकंड 90 एवढं जरी मिळालं, 15 क्विंटल जरी मिळालं तर 90,000 रुपयाचं उत्पादन होईल. आणि ही राहिलेली जी पानं आहेत त्या पानापासून एरंडाच्या इरी सिल्क, जे वेगळ्या आळ्या असतात त्याच्यावर जर हे पाला खायला घातला आणि त्याच्यावर आळ्या जोपासल्या तर महिन्याच्या अशा 4 बॅच तयार होतात. आणि 4 बॅचचं उत्पादन जवळपास 250 किलो कोश, आज 700 रुपये किलो कोश आहे, तर त्याचा जर उत्पादन बघितलं तर जवळपास 80,000 रुपये. म्हणजे पहिलं 90 आणि हे 80, म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन सहज आपलं महाराष्ट्रातलं शेतकरी घेऊ शकतो. खूपच चांगली माहिती दिली सर. एरवी आपण बघतो आपल्याकडे एरंडाद्वारे एरंडीच्या बियापासून त्याचा तेलासाठी उपयोग होतो, राहिलेल्या पालाचा शेरडा करडांसाठी उपयोग होतो. परंतु यातून सुद्धा उत्पन्न मिळू शकतं, यातून रेशीम उद्योग उभा राहू शकतो, हे आपल्याला कळालं. तर नक्कीच हा कृतीशील प्रयोग बघायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल 17 जानेवारी ते 24 जानेवारी 2026 या दरम्यान बारामती कृषी विज्ञान केंद्रांनी आयोजित केलेल्या कृषक